जर गेलो नसतो तर ती पण कळली नसती. काय तुम्हाला वाटतं पोलिसांच्या भूमिकेबद्दल? पोलिसांवर दबाव होता. कोणाचा? ते पोलिसांना माहीत. त्यांचे वरिष्ठ अधिकारी येण्यापूर्वी एफ-आय-आर नोंदायला सुरुवात केली होती PSIनी. जे निवेदन दिलं होतं ते इंग्रजी भाषेमध्ये होतं. वकिलांची टीम होती. त्यांनी सांगितलं तुम्ही थोडा मराठी अनुवाद करतो आम्ही. त्यांनी लॅपटॉप आणलं होतं, अनुवाद करायला सुरुवात केली होती. त्याची प्रिंट पण निघाली होती. तितक्यात त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी येतात. ते म्हणतात आम्हाला तुम्ही कायदे कानून शिकू नका. बरं, विरोधी पक्षातल्या आमदारांना म्हटलं तर ठीक आहे ना, सत्तेतले आमदार बसलेले असताना पण पोलिसांची मस्ती होती. आणि एफ-आय-आर सुरू असताना तिथे ते वरिष्ठ अधिकारी फोन येतो त्यांना, ते फोन उचलतात, अँटी चेंबरमध्ये जातात. तिकडून आल्यावर सांगतात एफ-आय-आर होऊ शकत नाही. अजितदादांसारख्या व्यक्तीसाठी न्याय मागायला जर पोलीस स्टेशनला 4 आमदार बसले असतील आणि साधा 0 एफ-आय-आर करायला त्यांना अडचण काय आहे? कायद्याची भाषा फक्त पोलिसांनाच माहीत आहे, आम्हाला माहीत नाही असं आहे का? ठीक आहे, बारामती परिसरात त्या हद्दीत ती घटना घडली असेल म्हणून ते बारामतीला गेले, तर तिथेही तोच अनुभव आला. काय प्रश्न असा आहे की अजितदादांसारख्या नेत्यासाठी 1.5 तास बसल्यानंतर एखादा अधिकारी तिथे येतो आणि म्हणतो एफ-आय-आर होऊ शकत नाही. हे शॉकिंग. त्या गाडीत बसून मी गेलो नसतो तर मला कसं कळलं असतं? मला वाटलं मी गेलो पाहिजे, मी गेलो. मला पापाचा धनी व्हायचंच नाही. माझं परिवार मला विचारेल घरी गेल्यावर की तू काय करत होता. माझ्या परिवारात विचारणारे लोक आहेत ना मला, की ज्या अजितदादांनी तुला लाल बॅच दिला, ज्या अजितदादांनी तुला शेणातून काढून विधान भवनात बसवलं, ज्या अजितदादांनी तुझ्या पाठीवरचे पोते खाली उतरवले आणि तुला एसीत बसवलं, त्या अजितदादांचा असा दुर्दैवी विमान अपघात झाल्यानंतर तू एक प्रश्न विचारत नसशील तर हे तर मला लांछनास्पद आहे. आज नाही पण माझी 3री पिढी मला विचारेल. मला नाही, माझी नैतिकता या गोष्टीला अनुमती देत नाही. त्याच्यामुळे मला लढायचं आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार.